नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीकेचे महत्त्वाचे प्रश्न जे उद्याच्या सुरू होणाऱ्या ALP एक्झामसाठी तसेच RPFसाठी, JEEसाठी, टेक्निशियन व रेल्वेच्या NTPC व ग्रुप डी साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न रेल्वेच्या प्रत्येक एक्झामसाठी जे महत्त्वाचे ठरतील असे घेतले आहेत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत नक्की पहा. कोणताही प्रश्न मिस करू नका. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या प्रश्नाला. आपला पहिला प्रश्न आहे, पंचवार्षिक योजना कधी सुरू करण्यात आली? मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन नीट वाचून घ्या. 1 एप्रिल 1951, 1 मे 1951, 31 मार्च 1952, तसेच 31 मे 1951. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 31 मे 1951ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. मित्रांनो, या पंचवार्षिक योजनेसाठी हेरॉल्ड डोमर या प्रतिमानाचा वापर केला गेला. तसेच मित्रांनो, या पंचवार्षिक योजनेत काही महत्त्वाचे प्रकल्प घेण्यात आले, जसे की हिराकूड योजना असेल, भांकरा नांगल योजना असेल किंवा प्रकल्प असेल, दामोदर खोरे प्रकल्प किंवा दामोदर खोरे विकास योजना असेल, तसेच मित्रांनो कोशी प्रकल्प आपला आहे, कोशी प्रकल्प, तसेच सिंद्री येथील खत कारखाना, तसेच चिंतरंजन येथील रेल्वे डब्यांचा कारखाना, असे जे काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत यावर पहिल्या पंचवार्षिक योजनेने काम केलं आहे. तसेच मित्रांनो, या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर होता. मित्रांनो, असा सुद्धा डायरेक्ट प्रश्न येतो की पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भर कोणत्या क्षेत्रावर होता? तर आपण उत्तर द्यायचं आहे कृषी क्षेत्रावर भर होता. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 2. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत. आपणास माहीत असेलही. रवींद्रनाथ टागोर यांना 1913 या साली पहिलं पारितोषिक मिळालं नोबेलच्या स्वरूपात. त्यांच्या गीतांजली या कादंबरी किंवा ग्रंथासाठी त्यांना हे पारितोषिक मिळालं आहे. तसेच मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर याबद्दल जर आपणास माहिती असेल, जे काही माहिती असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. CV रमन यांना भौतिकशास्त्राचा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या रमन इफेक्ट यासाठी. तसेच मदर तेरेसा यांना सन 1979 साली यांना नोबेल पारितोषिकचा पुरस्कार मिळालेला आहे, मदर तेरेसा. मित्रांनो, महात्मा गांधी यांच्याबद्दल थोडी माहिती सांगायची झालं तर महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी झाला व त्यांचा मृत्यू 31 जानेवारी 1948 नथुराम गोडसे यांनी गोळ्या मारून त्यांना ठार केले आहे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 3. मित्रांनो, आपण अशीच माहिती पाहणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. प्रश्न 3. जेव्हा एखाद्या पदार्थाचा सामू 7 असेल तर त्या पदार्थाला काय म्हटले जाते? तर मित्रांनो, जेव्हा आपण पदार्थाचा सामू जर 7 असेल, 7 असेल तर या पदार्थाला आपण उदासीन असे म्हणतो. मित्रांनो, पदार्थाची सामूची रेंज ही 0 ते 14 आहे, हे आपणास माहीत असेलही. तर 0 ते 14मध्ये 0 ते 7 हे पदार्थ किंवा वस्तू हे आम्लीय असणार व 7 ते 14 ज्यांचा सामू आहे त्या अम्लीय असणार. ही आम्लीय आणि हे आम्लारी म्हणजे ही क्षारीय असणार. असा मित्रांनो एक pH माणसात हे असतो, कन्सेप्ट असतो. म्हणजे मित्रांनो, pHचा जर लॉंग फॉर्म उद्या पेपरला विचारला तर pHचा लॉंग फॉर्म आहे पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. मित्रांनो, याचं राईट उत्तर होतं उदासीन. म्हणजे जेव्हा pHचा सामू 7 असेल तेव्हा उदासीन असते. मित्रांनो, आपल्या पिण्याच्या पाण्याचा सुद्धा pH मान हा 7 आहे, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 4. टेनिस खिलाडी रोजर फेडरर हा कोणत्या देशाचा आहे? याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. स्वित्झर्लंड या देशाचा खेळाडू आहे जो रोजर फेडरर आहे. मित्रांनो, सर्बियाचा कोणता खेळाडू आहे, स्पेनचा कोणता खेळाडू आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तेवढीच आपली रिव्हिजन मात्र नक्की होऊन जाईल. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 5. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. याचं राईट उत्तर आहे बाबरने मोगल साम्राज्याची स्थापना केली.
मित्रांनो, बाबराने तुर्की भाषेमध्ये आपलं तुझुक ए बाबरी हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. तसेच मित्रांनो, 1526ला बाबरने मुघल साम्राज्याची सुद्धा स्थापना केली आहे. अकबर, मित्रांनो, अकबरची आपल्याला जर माहिती काय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली फास्टमध्ये रिव्हिजन होऊन जाईल. मित्रांनो, बाबरचा कार्यकाळ हा कोणता होता? जर आपणास कार्यकाळ माहीत असेल बाबरचा तो कमेंटमध्ये नक्की देण्यास विसरू नका. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. भारतात डॅश डॅश रेल्वे स्थानकात सर्वप्रथम सार्वजनिक वायफाय सेवा सुरू करण्यात आली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मुंबई सेंट्रलमध्ये भारतात सर्वप्रथम सार्वजनिक वायफाय सेवा सुरू करण्यात आली. मित्रांनो, वायफाय VI म्हणजे वायफाय. वायफाय जर आपल्याला लॉंग फॉर्म विचारला तर वायरलेस फिडिलिटी. मी पुन्हा एकदा उच्चारतो, वायरलेस फिडिलिटी हा वायफायचा फुल फॉर्म होतो. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. भारतात रेल्वे दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो, आपली परीक्षा रेल्वे संदर्भात आहे. जी काय रेल्वे NTPC असेल, उद्या असणारी ALP असेल, त्यामुळे रेल्वेचा प्रश्न नक्की हमखास 1-2 विचारले जातात. त्यासाठी मी काय प्रश्न घेतलेले आहेत. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 16 एप्रिल हा दिवस आपण भारतात रेल्वे दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आपणास माहीत असेलही 16 एप्रिल 1853 साली पहिली ट्रेन धावली मुंबई ते ठाणे किंवा पोरबंदर ते ठाणे. जे काय अंतर 31 ते 34 किलोमीटरच्या दरम्यान होते हे आपणास सर्वांना माहीत असेलही. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. केसरचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यात घेतले जाते? 4 ऑप्शन आहेत, नीट काळजीपूर्वक वाचा मित्रांनो. केरळ, जम्मू काश्मीर, गुजरात, कर्नाटक. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये केरळचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मित्रांनो, आपल्याकडे पहिला ऑप्शन जो आहे केरळ. मित्रांनो, केरळमध्ये कशाचं उत्पन्न घेतलं तर विचारलं तर केरळमध्ये रबर आहे, काजू आहे, नारळ आहे. या तिन्हीचे उत्पादनामध्ये केरळ हे राज्य 1 नंबरला म्हणजे टॉपला आहे. मित्रांनो, आजचा जो दिवस आहे 24 नोव्हेंबर हा राष्ट्रीय काजू दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा ध्यानात ठेवायचे आहे. मित्रांनो, काजू हा मूळ जो फळ आहे हे ब्राझीलमधील मुख्य फळ आहे. त्यानंतर 16व्या शतकात ब्रिटिशांनी याचा शोध लावला, हे जे काजू फळ आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिला परमाणु बॉम्बस्फोट कधी करण्यात आला? याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 18 मे 1974 साली राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी हा पहिला बॉम्बस्फोट घडून आणला. मित्रांनो, या बॉम्बस्फोटचे जर नाव विचारलं, पहिल्या बॉम्बस्फोटचे नाव काय होते, तर मित्रांनो या पहिल्या बॉम्बस्फोटचं नाव होतं स्माइलिंग बुद्धा. स्माइलिंग बुद्धा हे आपणास ध्यानात ठेवायचं आहे. हे ठिकाण जे होतं राजस्थानमधील पोखरण होतं, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. असा प्रश्न उलटा विचारू शकतात. चला मित्रांनो पुढील पाहू प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता म्हणजे आत्ता सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ लगेच शेअर करा. कारण आपल्या एखाद्या शेअरने दुसऱ्यांचं चांगलं होत असेल तर नक्कीच प्रयत्न करा. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 पाहू शकता स्क्रीनवरती. चाकाचा वापर व भांडी बनवण्यास सुरुवात केव्हा करण्यात आली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नवाश्म युगामध्ये चाकाचा वापर व भांडी बनवण्यास सुरुवात झाली. मित्रांनो, नवाश्म युगात काही माहिती सांगायची झाली तर नवाश्म युगात शेतीला सुरुवात झाली. महत्त्वाचा पॉईंट, शेतीला सुरुवात झाली. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, नवाश्म युगामध्ये जे सुरुवात झालेली ठिकाणे आहेत मी ते सांगतो. मेसोटोपिया हे ठिकाण आहे किंवा इजिप्त आहे, चीन आहे, अशी काही ठिकाणे आहेत ते नवाश्म युगातच सुरुवात झाली. आणि नवाश्म युगाबद्दल सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो, पाकिस्तानमधील मेहरगड या ठिकाणी नवाश्म युगाची सुरुवात झाली. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. दांडी यात्रा किती दिवस चालली होती? मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मित्रांनो, दांडी यात्रा ही जवळपास 24 दिवस चालली, 24 डेज. मित्रांनो, आपणास जर विचारलं दांडी मार्च दिवस केव्हा साजरा केला जातो, तर आपण उत्तर असं लिहायचं आहे
12 मार्च हा दांडी मार्च दिवस आहे. मित्रांनो, दांडी यात्रेला सुरुवात 12 मार्च 1930ला झाली. त्याची सुरुवात साबरमती आश्रमपासून ते दांडीपर्यंत झाली व दांडी मार्चची केव्हा पोचली दांडीला 6 एप्रिल 1930ला पोचली. मित्रांनो, या दांडीच्या जी काही दांडी मार्च आहे त्यामध्ये जवळपास 78 लोक सहभागी होते व त्यांनी जवळपास 385 ते 390 हे अंतर कापले होते. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न 12वा. वयस्कर मनुष्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यांची निर्मिती कोठे होते? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अस्थिमज्जा येथे वयस्कर मनुष्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यांची निर्मिती होते. मित्रांनो, अस्थिमज्जा याला बॉर्न मॅरो असे सुद्धा म्हटले जाते. मित्रांनो, आपला तिसरा ऑप्शन आहे हृदय. मित्रांनो, आपले हृदय हे 4 कप्प्यांचे बनले आहे, जे की डावे आलय, उजवे आलय, डावे निलय, उजवे निलय असे या 4 कप्प्यांनी आपले हृदय बनले आहे. हे सुद्धा आपणास पॉईंट लक्षात ठेवा. मित्रांनो, चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. स्वयंपाकाचा गॅस हा डॅश डॅशचे मिश्रण आहे. 4 ऑप्शन आहेत, नीट ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ब्युटेन व प्रोपेन हे स्वयंपाकाच्या गॅसचे मिश्रण आहे. ब्युटेन व प्रोपेन. मित्रांनो, ब्युटेनचे सूत्र काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आपणास थोडी मिथेनबद्दल माहिती सांगतो. मिथेन हा गोबर गॅसचा प्रमुख घटक आहे. तसेच मित्रांनो, मिथेनचे हे सूत्र आहे CH4 हे मिथेनचे रासायनिक सूत्र आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये हे सूत्र विचारतात. तसेच मित्रांनो, मिथेनला मार्श गॅस असेही म्हटले जाते. असं डायरेक्ट प्रश्न विचारतात, कोणत्याही गॅसला मार्श गॅस असे म्हणतात? तर मिथेन हा मार्श गॅसला म्हणतात. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी संगणक प्रोग्रामिंग भाषेचे जावाचे संस्थापक कोण आहेत? आपल्याकडे 4 ऑप्शन. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जेम्स गॉसलिंग या शास्त्रज्ञाने किंवा संस्थापक आहेत जावा लँग्वेजचे. मित्रांनो, सन 1995 या साली जावा या प्रोग्रामिंग लँग्वेजचा शोध लावला. मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए, डेनिस रिची. मित्रांनो, डेनिस रिची यांनी जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे सी लँग्वेज या लँग्वेजचा याने शोध लावला आहे. डेनिस रिची असे याचं नाव आहे. मित्रांनो, पॉल ॲलन आपला ऑप्शन क्रमांक सी आहे. याने पायथॉन ही एक लँग्वेज आहे ज्यामध्ये आपण HTMLची कोडिंग करतो अशी जी लँग्वेज आहे पायथॉन, याचा शोध हा पॉल ॲलन यांनी लावला आहे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. भारताचा राष्ट्रीय ध्वज सर्वप्रथम कोठे फडकविण्यात आला? याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कलकत्ता या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय ध्वज सर्वप्रथम फडकवण्यात आला. मित्रांनो, कलकत्त्याला जर विचारलं कोठे फडकवण्यात आला तर कलकत्त्यामधील ग्रीन पार्क येथे सर्वप्रथम फडकवण्यात आला. ग्रीन पार्क हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी गुणोत्तर किती आहे असं जर विचारलं तर त्याचे लांबी व रुंदी याचं गुणोत्तर नेहमी 3:2 असतं. हे आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. सायमन कमिशन भारतात केव्हा आले असा प्रश्न आहे. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सायमन कमिशन हे भारतात सन 1927 या साली आले. मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन क्रमांक डी आहे 1931. मित्रांनो, 5 मार्च 1931ला महात्मा गांधीजींनी गांधी आयर्विन करार हा झाला होता 5 मार्च 1931. मित्रांनो, आपल्या 2 ऑप्शन तुमच्यासाठी सोडतो आहे. 1928 व 1930ला कोणत्या घटना झाल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपली तेवढीच नक्की रिव्हिजन होऊन जाईल. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. मानवी जीवेमध्ये सरासरी किती रुचिका असतात? 4 ऑप्शन नीट वाचा. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मानवी जीवेमध्ये सरासरी 2000 ते 8000 इतक्या रुचिका असतात मानवी शरीरामध्ये. मित्रांनो, जिभेचे महत्त्वाचे कार्य हे आपणास 2 मिनिटांमध्ये सांगतो. मित्रांनो, जिभेच्या समोरील म्हणजे टोकाला गोड ही चव समजते.
जिभेचे प्रमुख कार्य म्हणजे मित्रांनो बोलणे. मानवी जिभेची ऑरोफेरेन्सपासून टोकापर्यंत सरासरी लांबी 10 सेंटीमीटर असते. तसेच मित्रांनो जिभेच्या टोकाने बनवलेल्या ध्वनी म्हणजे ॲपिकल व जिभेच्या ब्लेडने बनवलेले ध्वनी म्हणजेच लॅबिनल असे म्हणतात. मित्रांनो जे आपण रुचिकलिका आहे आपण स्वादकलिका असे सुद्धा म्हटले जाते. रुचिकलिकाला स्वादकलिका असे सुद्धा म्हणतात. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न. याचं राईट उत्तर आहे पॅरिस येथे युनेस्कोचे मुख्यालय आहे. मित्रांनो जर विचारलं युनेस्कोची स्थापना कधी झाली तर 1946ला युनेस्कोची स्थापना झाली, 1946. मित्रांनो आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे जिनेवा. मित्रांनो जिनेवामध्ये अशा भरपूर काही संघटनेचं मुख्यालय आहे, जसे की WTO असेल, WHO असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल. तसेच युनियन म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय असेल किंवा रेड क्रॉसचे मुख्यालय असेल, अशा भरपूर काही संघटनाचे हेडक्वार्टर हे जिनेवामध्ये आहे. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. जगातील पहिली विद्युत वायू वातानुकूलनाचा म्हणजेच ACचा शोध कोणी लावला? 4 ऑप्शन नीट वाचा. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विलिस कॅरियर यांनी जगातील पहिली विद्युत वातानुकूलक म्हणजेच ACचा शोध लावला. विलिस कॅरियर. मित्रांनो आपल्याकडे पहिला ऑप्शन जो आहे JL बेअर्ड. मित्रांनो JL बेअर्ड यांनी TVचा शोध लावला. TV म्हणजेच दूरदर्शन जे आपण घरामध्ये पाहतो डेली, याचा शोध हा JL बेअर्ड यांनी लावला. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. कवी परमानंद यांची कोणती साहित्यकृती आहे? 4 ऑप्शन आपल्यापुढे. याचं राईट उत्तर म्हणजे अचूक उत्तर आहे शिवभारत ही कवी परमानंद यांची साहित्यकृती आहे. शिव परमानंद. मित्रांनो आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे भावार्थ दीपिका. मित्रांनो भावार्थ दीपिका ही संत ज्ञानेश्वर यांचं आहे भावार्थ दीपिका. तसेच मित्रांनो बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिला आहे, बुधभूषण. तसे मित्रांनो आपल्याकडे चौथा ऑप्शन आहे मुदर राक्षस. मित्रांनो मुदर राक्षस हा विशाखा दत्त यांचा आहे. विशाखा दत्त यांचा मुदर राक्षस आहे. हे आपणास माहीत असेल, फक्त रिव्हिजन करा. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या सुलतानने सिजदा व पायबोस प्रथा सुरू केली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत फिरोजशाह तुगलक, इल्तुतमिश, हुमायूं, गियासुद्दीन बिलबन. याचं मित्रांनो राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, गियासुद्दीन बिलबन यांनी सिजदा व पायबोस अशी प्रथा सुरू केली. मित्रांनो हुमायूँबद्दल जर सांगायचं झालं तर हुमायूँ हा बाबरचा मुलगा होता. हुमायूँचा कार्यकाळ हा 1508 ते 1556 असा होता. मित्रांनो फिरोजशाह तुगलकबद्दल जर सांगायचं झालं तर त्याचा कार्यकाळ 1351 ते 1388 इतका होता आणि तो सुद्धा दिल्लीचा सुलतान बनला होता. तसेच मित्रांनो इल्तुतमिश हा याबद्दल सांगायचं झालं तर इल्तुतमिश हा गुलाम वंशाचा राजा होता व इल्तुतमिशची मुलगी रजिया सुलतान ही इल्तुतमिशच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर बसली होती. आणि आपला महत्त्वाचा जो ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक डी, गियासुद्दीन बिलबन हा सन 1266 ते 1287 या कारकिर्दी म्हणजे या कालामध्ये तो दिल्लीचा सुलतान होता. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. मद्रासमधील वेद समाज हा खालीलपैकी कोणत्या समाजाशी प्रेरित होता? याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्राह्मो समाजाशी वेद समाज हा प्रेरित होता. मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन राय यांनी केली आहे, हे आपणास माहीत असेलही. तसेच मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली आहे. आणि जर साल विचारलं तर 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. मित्रांनो तसेच आपल्याकडे चौथा ऑप्शन आहे रामकृष्ण मिशन. याची स्थापना सन 1897 रोजी स्वामी विवेकानंद यांनी केली. मित्रांनो स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे प्रमुख शिष्य होते. हा सुद्धा पॉईंट आपणास लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो वेद समाज हा महत्त्वाचा पॉईंट आहे या प्रश्नामधील. वेद समाजची स्थापना केशवचंद्र सेन यांनी 1864 मध्ये केली. वेद समाज हा महत्त्वाचा पॉईंट आहे.
वेद समाज. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. सिरोसिस नावाचा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर होतो? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे यकृत. यकृतावर सिरोसिस नावाचा आजार होतो. मित्रांनो, यकृत ही सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. मित्रांनो, यकृतामध्ये आपलं युरिया असेल, हिपेरिन असेल, तसेच पित्तरस असेल, अशा तिन्ही गोष्टीची निर्मिती किंवा निर्माण किंवा उत्पादन हे यकृतमध्ये होतं. मित्रांनो आपला पहिला ऑप्शन आहे किडनी. मित्रांनो किडनीलाच वृक्क असेही म्हणतात. वृक्क म्हणजे किडनीचे वजन जवळपास 150 ते 200 ग्रॅम असतं, हे आपणास माहीत असेलही. किडनीबद्दल जर सांगायचं झालं तर किडनीच्या कार्यात्मक व रचनात्मक घटकास नेफ्रॉन असे म्हणतात. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि महत्त्वाचं वाक्य आहे. किडनीच्या कार्यात्मक व रचनात्मक घटकास नेफ्रॉन असे म्हणतात. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. मित्रांनो, पुढील प्रश्न घेण्या अगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जास्त शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा. 24वा प्रश्न आहे. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केव्हा करण्यात आली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर म्हणजे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. डिसेंबर 1906 रोजी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली. याबद्दल सांगायचं झालं तर याचे संस्थापक कोण होते? त्याचे संस्थापक ख्वाजा सलीमुल्लाह हे या ऑल इंडिया मुस्लिम लीगचे संस्थापक होते. मित्रांनो, याचे मुख्यालय हे ढाकामध्ये होते, हे सुद्धा आपणास ठेवायचे आहे. ढाका हे बांगलादेशमध्ये आहे, हे सुद्धा आपणास माहीत असेलही. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील आपला शेवटचा प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. इतिहासातील 100 वर्षे चालणारे युद्ध कोणत्या देशात चालले? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. फ्रान्स व जपान, जर्मनी व जपान, जर्मनी इटली, जर्मनी फ्रान्स, फ्रान्स इंग्लंड. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे फ्रान्स व इंग्लंड या 2 देशांमध्ये इतिहासातील 100 वर्ष चालणारे हे युद्ध होते, जे की फ्रान्स व इंग्लंड या 2 देशात झाले. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपण दररोज अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत किंवा व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर मिळणार आहेत. अशाच प्रकारच्या शॉर्ट आणि मोठ्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.